find the value of sine 495 degree. 495 degree means 360 degree plus 135 degree. तर इथे आपण 495 ला 360 ने भाग दिलाय. 1 into 360 plus 135 degree. Sine 495 degree means sine 1 into 360 degree plus 135 degree means sine 360 degree plus 135 degree, and it is equal to sine 135 degree. Sine 135 degree. आता इथे आपण हा अँगल घेतला नाही तरी चालतो, फक्त आपल्याला 135 चा अँगल घ्यायचा आहे आणि त्याची व्हॅल्यू काढायची आणि त्याची व्हॅल्यू इक्वल टू 495 ह्या अँगलची व्हॅल्यू येणार आहे. आता 135 आपण अजून कोणत्या प्रकारे लिहू शकतो, तर इथे 90 अधिक 45 असं घेऊन आपण 135 लिहू शकतो, किंवा 180 वजा 135 म्हणजे 180 वजा 45 डिग्री असं पण आपण हा अँगल घेऊ शकतो. कोणत्याही पद्धतीने आपण अँगल घेतला तरी चालेल. तर साइन 135 म्हणजे साइन 90 अधिक 45 डिग्री, 90 डिग्री प्लस 45 डिग्री मीन्स साइन π/2 प्लस 45 डिग्री. आता इथे आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. साइन n π/2 प्लस मायनस थीटा इक्वल टू प्लस मायनस कॉस थीटा. कॉस साइनचा कॉस केव्हा होणार आहे, जेव्हा when n is an odd integer. आता इथे n इक्वल टू किती आहे, फक्त π/2 आहे. याचा अर्थ इथे n इक्वल टू 1 आहे, म्हणजे n हा इक्वल टू 1 आहे, म्हणजे ऑड नंबर आहे. म्हणजे आपण इथे साइनचा कॉस करायचे प्लस मायनस कॉस थीटा. थीटा इज हिअर 45 डिग्री. पण आता ही प्लस साइन घ्यायची का मायनस साइन घ्यायची ते आपण क्वाड्रंट वरून ठरवायचंय. तर दिस इज कोऑर्डिनेट सिस्टम. एक्स ऍक्सिस निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस निगेटिव्ह वाय ऍक्सिस, ओ इज हिअर ओरिजिन अँड 0 and 0 कोऑर्डिनेट्स ऑफ ओरिजिन. आता इथे साइन हा अँगल साइन π/2 प्लस 45 डिग्री म्हणजे साइन 150 डिग्री हा अँगल सेकंड क्वाड्रंटला येतो. म्हणजे हा अँगल 135 डिग्री सेकंड क्वाड्रंटला येतो, म्हणजे π/2 प्लस 45 डिग्री हा सेकंड अँगलला येतो. आणि बाय डेफिनेशन साइन मीन्स वाय कोऑर्डिनेट. मग इकडे सगळे वाय ऍक्सिसवर सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, त्यामुळे इथे पॉझिटिव्ह साइनच येणार आहे, पॉझिटिव्ह कॉस थीटा. अँड थीटा इज 45 डिग्री अँड कॉस 45 इज 1/√2. कॉस 45 इज 1/√2. Therefore sin 495 degree equal to 1/√2. आता आपण इथे 180 जसं 90 प्लस 45